गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित हिंदू संमेलनात हिंदुत्ववादी नेत्या हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे वडेगाव शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत। या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून शहरातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांनी एकमुखाने या वक्तव्याचा निषेध केला। या प्रकरणी हर्षिता ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नगरपंचायतीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली। गुढीपाडव्यानिमित्त आयोजित हिंदू संमेलन शांततेत सुरू असताना हे वक्तव्य झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले। कडेगाव शहरात गेल्या 200 वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जात आहे। विशेषतः मोहरम सण संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकतेचा आदर्श मानला जातो। येथे दोन्ही समाज एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत मानाचे स्थान देतात। अशा सुसंस्कृत आणि एकात्मतेच्या परंपरेला धक्का देण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा बैठकीत देण्यात आला। या निषेध बैठकीला नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, दीपक भोसले, संतोष डांगे, साजिद पाटील, राजू जाधव, डी.एस. देशमुख, उदय कुमार देशमुख, विजय गायकवाड, सागर सप्ते, निलेश लंगडे, दादासाहेब माळी, सुनील मोहिते, सागर सूर्यवंशी, संजय तडसरे, जीवन करकटे, नितीन शिंदे, वैभव देसाई, शशिकांत रासकर, संजय पालकर, नासिर पटेल, मुख्तार पटेल, सादिक पठाण, इम्तियाज शेख, सूरज कडेगावकर, ॲडव्होकेट अशरफ इनामदार, जैनुल मुल्ला यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।